जेन्ना पार्सेकर मुख्यमंत्री आसच्या पयलीं ते आरोग्य मंत्री आशिल्ले आणि त्यांनी आरोग्य मंत्री असताना तांणी ह्या हॉस्पिटल नवीन हॉस्पिटल उबारपा खातीर निर्मिती केली आणि मुख्यमंत्री जाल्या उपरांत त्यांनी ह्या कामांक गती दिली। पण त्याच्या उपरांत ते निवडून येवंक ना, पण त्याच्या फाटल्यान जे कोण निवडून आयले ते आमदारांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळे हे हॉस्पिटल 7 ते 8 वर्सां जाली अजून पर्यंत सुरू जायना। आणि आता आम्ही पळयता हे हॉस्पिटल सुरू जावच्या टायमार ते जुने जे हॉस्पिटल सामुदायिक केंद्र आशिल्ले तेचो हे फलक लायला आणि आमचे तुवें हॉस्पिटल कृती समितीन वेगवेगळी चळवळ उबारल्या, सरकाराक निवेदनां दिली, आमदाराक निवेदनां दिली, आरोग्य मंत्र्याकय निवेदन दिले। आता हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक असतले काय हे केवळ सामुदायिक भलायकी केंद्र म्हणूनच सुरू करतले? तुमचे कितें मत? सगळ्यांत पयलीं म्हणजे आमी आमचे एक्स CM लक्ष्मीकांत पार्सेकर सराचेवूय एक स्टेटमेंट आयकलेलो। जरी तो सरान प्रपोज केल्लो जाल्यार तरी पूण आसतना ह्यो मुख्यमंत्री तेन्ना स्वर्गीय मनोहर पर्रीकर त्यांनी हे सुरवात केल्ली। सो त्यांनी सुरवात केल्ली म्हणजे BJP सरकारान सुरवात केल्ली। हो प्रोजेक्ट खंयच्या एका मनशाचो न्हू आनी एका खंयच्या संस्थेक नाल्यार आनी कोणाक असो न्हू, हो प्रोजेक्ट आसा ह्यो संपूर्ण पेडण्या तालुक्याक आसलेलो आनी हे मनोहर बाईचे स्वप्न आसलेले की हांगासर एक बरी सुविधा मेळपाची आनी सगळ्यांक बरी जर सुविधा मेळटा जाल्यार ती GMCन मेळटा। सो GMC आसलेले कनेक्टेड आसलेले GMC लिंक हॉस्पिटल हांगासर सुरू जावपाचे हे मनोहर बाईचे स्वप्न आसलेले फक्त पेडण्याच्या लोकांक खातीर, हे भारतीय जनता पार्टीचे स्वप्न आसलेले आनी तेका लागून हे आमी तेजी सदांच मागणी करी आसले की जे स्वप्न आमकां दाखयल्ले की आमकां एक बरें आरोग्य मेळटलें। GMC लिंक हांव अंडरलायन करता, GMC लिंक हॉस्पिटल आमकां हांगासर मेळटलें आनी तेजी आमी अपेक्षा दवरून आमी आयज मेरेन भारतीय जनता पार्टीक वांगडा रावले। पूण आयज खंय तरी दूख दिसता की भारतीय जनता पार्टी, हांव भारतीय जनता पार्टी कित्याक म्हणटा की सुरवात केल्ली भारतीय जनता पार्टी आनी आयजूय भारतीय जनता पार्टीच्याच हातीन आसा आनी भारतीय जनता पार्टी खंय तरी लोकांक फटयता अशें जाल्लें आमची मनस्थिती आमच्या मनान जाल्लेलें आसा। कारण की फक्त आयज मेरेन आमकां आयकोंक येता की जे कम्युनिटी हेल्थ सेंटर हांगासर 20 बेडिड्स आसलेले ते शिफ्ट करूंक सोदता 100 बेडिड्स हितून। सो म्हाजें म्हणणें कितें आसलेलें की जर 20 बेडीचें हॉस्पिटल तितून जर बरी तुमी सुविधा दिवंक शकनात आनी ते तुमी शिफ्ट करतात 100 बेडीड हॉस्पिटल जे गव्हर्मेंट GMC लिंक केल्लेले तितून, जाल्यार तुमी तेजी सुविधा कशी कितें दिताल्यात? परत आमकां कितें म्हणून तेजो लाभ जातलो? वयल्यान जितलो खर्च थंय तुमी करतात ते मेंटेनन्स करपाक हांगासरूच खर्च जातलो। सो आमची जी मागणी आसा आमकां ते GMC लिंक हॉस्पिटलूच जाय, आमकां ते शिफ्टिंगूय नाका, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलूय नाका। आनी परत एकदां हांव तुमकां सांगूंक सोदता की भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीन आमच्या पेडण्याकारांची फसवणूक करपाची न्हू, तेजे हरशीं हात जोडून हांव प्रार्थना करता की असली फसवणूक करूंक नाका, खास करून आरोग्याच्या दृश्टीन। कित्याक आमकां ते GMC लिंक हॉस्पिटल कित्याक जाय? कारण की आमकां जर कितें आरोग्याच्या दृश्टीन जर कितें जर हांगासर जालें जाल्यार आमचे हरशीं ती आतपत ना की आमी प्रायवेट हॉस्पिटलान वयतले। हांगासून GMC जर वचत जाल्यार थंय ते ऑलवेज ओवरलोड जाल्ले भशेन आसा आनी तितून तितल्यो सुविधा आमच्या पेडणेकारांक मेळनात हांगासर। तेका लागून ते सुविधा हांगासर मेळपाचे, आरोग्याचे आमकां हक्क दिवपाचो, हांगासर बरें आरोग्य सेवा मेळपाची आमकां, म्हणून आमी ही प्रार्थना करतात आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडची की तुमी शिफ्टिंग करूंक नाका। आयज आमी हो बोर्ड पळयता, त्या बोर्डाक लागून सगळ्यांचे एक हे जाल्लेलें आसा की शिफ्टिंग करतात काय कितें, म्हटल्यार ती शिफ्टिंगाचेर आमचो खरोच विरोध आसा। आमकां ती सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलूय नाका, जशें फाटीं वर्तमानपत्रान आरोग्य मंत्री श्री विश्वजीत राणे हेणीन म्हटलेलें आमकां हे GMC लिंक हॉस्पिटल जाय। आनी हेची जर म्हायती जर कोणाक कमी पडटा आसा जाल्यार पार्सेकर सरा कडची वयपाचें तेंच्यांनी, कित्याक की ही बिल्डींग बांदतना तेणीन हांगासर बांदलेली बिल्डींग। सो जर आमचे कडसून जर तुमकां जर हे जाता जाल्यार तुमी तेजे कडची वचात, तेजें म्हणणें आयकोन घेयात की कित्याक बाबा ही हॉस्पिटल बांदलेलें, 100 बेडेड हॉस्पिटल हे कित्याक बांदलेलें, मातशें तेजे कडची वचोन अभ्यास करपाचो आनी मागीर तेजेर उलोवपाचें की बाबा शिफ्टिंग करपाचें काय सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल करपाचें। जो न्यूज स्प्रेड जाला की तुवें CHC आहा ती न्यू बिल्डिंगेन शिफ्ट करता म्हणून ते रॉंग न्यूज। सो कोणी हे मिसअंडरस्टँड जावन घेवचें न्हू, थंय बोर्ड उरला म्हणून ऑलरेडी हांव सगळ्या हेल्थ ऑफिसर आनी वयल्या ऑफिसरां कडेन उलयलां
सगळ्यात पहिली म्हटल्यार GSIDCन अजूनय हेल्थाकडे हँडओव्हर करूंक ना तो आणि अजून हेचे ऑक्युपन्सीचो प्रोसेस TCP कडे चालू आसा. जोपर्यंत ऑक्युपन्सी मेळना TCP कडल्यान तोपर्यंत GSIDC हँडओव्हर करू शकना हेल्थाक, आणि हेल्थाक हँडओव्हर केल्या उपरांत मागीर सगळो प्रोसिजर जावन फुल फ्लॅश ते जशे प्रपोज्ड आसले हॉस्पिटल त्या प्रमाणे ते सुरवात जायना तोपर्यंत थंयसर कसलीच मुवमेंट जावचे ना. त्याची पर्सनली हांव फॉलोअप करता. ओली डायलिसीस चालू आहा थंयसर ते पयलीं पासून, कित्याक डायलिसीस पेशंटाक व्हेरी इम्पॉर्टंट आसता. डायलिसिसाचो जो युनिट आहा थंयसर तो एक्सरे रूम तो, सो तेका लागून थंयसर कंजेशन जाता आणि डायलिसिसाक फर्स्ट फ्लोराचेर तांकां तेंचे प्रोविजन केल्ले आसा. सो लिफ्ट आतां कमेन्स जातली आणि डायलिसीस जे थंय चालू आहात तेच चालू थंयसर उरतले. वेरेज कोणूच कांयच शिफ्टिंग करना आणि ओल्ड CHC हे न्यू बिल्डिंगेन हाडिना. तो आमी एज पर कमिटेड तो फुल फ्लॅश हॉस्पिटल जोपर्यंत जायना विथ ऑल द इक्विपमेंट्स तोपर्यंत भितर इनॉग्रेशनूय जावचें ना आणि भितर मुवमेंटूय आनी कांय जावचें ना.